150 वर्षांहून अधिक काळापासून आमचे आरजीआर हर्बल हॉस्पिटल चिकित्सा सेवा प्रदान करत आले आहे। सरकारद्वारा प्रमाणित BAMS, BSMS, BNYS, MD आणि इतर हुद्द्यांवर प्रशिक्षित आणि कुशल डॉक्टर सेवा प्रदान करत आहेत, कारण ते इथे येणाऱ्या रुग्णांच्या आजारांचे चोख निदान करतात आणि सर्वोत्तम हर्बल उपचार प्रदान करून रोग त्वरितच बरे होऊन जातात। एवढेच नाही तर आमच्या हॉस्पिटलमध्ये दिल्या जाणाऱ्या हर्बल औषधांचाही खरंच काही साईड इफेक्ट पण होत नाही। आमच्या आरजीआर हर्बल हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत 60 लाखहून अधिक रुग्णांवर उपचार होऊन ते सगळे बरेही झाले आहेत। चार पिढ्यांपासून आरजीआर हर्बल हॉस्पिटल भारतातील 6 राज्यांमध्ये 90हून अधिक शाखांसह आणि 250हून अधिक डॉक्टरांसह सोरायसिस, संधिवात, मधुमेह, वंध्यत्व, PCOD अशा अनेक आजारांवर उत्तम चिकित्सा देत आहेत। आमच्या आरजीआर हर्बल हॉस्पिटलमधून 60 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत। त्यांच्यापैकी काही रुग्ण आपले वैद्यकीय उपचाराचे अनुभव सांगत आहेत, ते ऐकूया। PCODच्या समस्येने ग्रासलेली व्यक्ती 5 महिन्यांच्या उपचारानंतर। माझं नाव प्रांजल प्रवीण बानकर। मी भरपूर ठिकाणी PCODसाठी भरपूर ठिकाणी गेलेले, पण तिथे काहीच फरक मला पडला नाही। भरपूर त्रास व्हायचा पाळीचा, म्हणजे पाळी माझं कायम म्हणजे अशी 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी, परत ब्लिडिंग मला 1 महिना होत होतं। पण नंतर मग TVला मी हॉस्पिटलचं हे बघितलं आणि इथे आले, पण आता 5 महिन्यात मला भरपूर फरक पडला आणि PCODचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी पूर्ण गेल्यातच जमा आहे। मला पूर्ण 1 महिना 1.5 महिना असं ब्लिडिंग होत होती, क्लॉट जायचे आणि आता बऱ्यापैकी म्हणजे 1 महिन्याचे 7 दिवस 10 दिवस एवढीच ब्लिडिंग होते आता। पहिल्या म्हणजे बऱ्यापैकी फरक पडला आहे, नाही तर मला गोळी घ्यावी लागायची ब्लिडिंग बंद होण्यासाठी, ॲडमिट करायची वेळ यायची दर महिन्याला इतका, आणि पेन पण भरपूर व्हायचं, म्हणजे पेनच्या अक्षरशः मी गोळ्या घेत होते। रात्रीच्या रात्री मला माझे मिस्टर ॲडमिट करायचे, इतकी परिस्थिती होती। पण आता बऱ्यापैकी म्हणजे त्रास तर काहीच होत नाही आहे, फक्त ब्लिडिंग म्हणजे 10 दिवसावर आलं आहे, 10 दिवसावर 7 दिवसावर इतका आहे, म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे पूर्णच फरक पडलेला आहे। आणि त्यात आम्ही रिपोर्ट पण केला, पण रिपोर्टमध्ये पूर्ण नॉर्मल रिपोर्ट आलेला आहे। आरजीआर हॉस्पिटलचं खरंच धन्यवाद। 20 वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती 1 महिन्याच्या उपचारानंतर। नमस्कार, मी स्नेहा वाघ, छत्रपती संभाजीनगरवरून आली आहे। गेल्या 20 वर्षापासून मी सोरायसिसची पेशंट आहे। याआधी बरेच ठिकाणी मी दवाखाने केलेले आहेत, त्यामध्ये मला स्टेरॉइड्स, ऑइंटमेंट्स वगैरे घेऊनही फरक पडला नाही। इचिंग, सुजन आणि रात्री झोपही लागत नव्हती। त्यानंतर आरजीआर हॉस्पिटलची ॲड बघितली आणि त्याचा रेफरन्स घेऊन मी इथं हॉस्पिटल चेंबूरला व्हिजिट केली। 1 महिना झाला त्याची औषधं घेते आहेत। औषधं घेतल्यानंतर खूप प्रमाणात मला फरक पडला आहे। रात्रीची जी झोप होती ती व्यवस्थित लागते आहे, भूक लागते आहे आणि जी इचिंग, खाज होती ती खूप प्रमाणात कमी झालेली आहे। त्याबद्दल आरजीआर हॉस्पिटल आणि इथल्या डॉक्टरांचं खूप खूप धन्यवाद। 8 महिन्यांपासून व्हेरिकॉस वेईनने ग्रस्त असलेली व्यक्ती 3 महिन्यांच्या उपचारानंतर। मी पुरुषोत्तम प्रभू खारवरून आलो आणि मला व्हेरिकॉसचा प्रॉब्लेम होता। हे 8 महिन्यापासून मला प्रॉब्लेम होता, पण ते खारला एक हॉस्पिटलमध्ये 4 महिने ट्रीटमेंट घेतला, नंतर मीरा रोडला 4 महिने घेतला। नंतर त्याच्याने मला काय फायदा झाला ना, मला व्हेरिकॉसचा प्रॉब्लेम आहे, नस फुगायचं, सुजायचं, असं पुष्कळ प्रॉब्लेम होता। आता मी इकडे येऊन ते ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला एकदम पायाचं सूज कमी झाली, नस जरा फुगलेलं कमी झाला, अल्सर तर थोडा सुकून आला, असा प्रॉब्लेम आहे। म्हणून मी आलो होतो, एक दिवशी TVवर प्रोग्राम यांच्या ॲड बघितला, नंतर याने इकडे येऊन ट्रीटमेंट घेतला। आता इकडे येऊन 3 महिने ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला पुष्कळ कमी आहे आणि अल्सर पण सुकलेलं आहे। त्याच्यासाठी मी आरजीआर हॉस्पिटलला धन्यवाद। 12 वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी।
12 वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती 1 महिन्याच्या उपचारानंतर. नमस्कार सर, मी वच्छला बैसाने बोलते, नानासोपारावरून. मला सोरायसिसचा भरपूर त्रास होता. 10-12 वर्ष झाले. भरपूर मी दवाखाने केल्या. लोकांनी मला ते डॉक्टरांनी इंजेक्शन मारले पायाला, क्रीम दिली लावायला, पण काहीच फरक पडत नव्हता. मग मी टी व्हीमध्ये ॲड बघितली JRच्या हॉस्पिटलची. मग तेव्हा मग इकडे आले चेंबूरला. औषध मी व्यवस्थित घेतलेलं आणि मग आता मला थोडं बरं वाटतं आहे. हाताचं पण गेलं माझं, मी काम करू शकते, फिरू शकते. पण आता मला खूप फरक आहे. रात्रभर मला झोप लागते आणि कपडे काम सगळं मी करू शकते त्याच्यामध्ये आणि मी खूप चांगलं वाटतं आहे. RJ हॉस्पिटलचे आणि डॉक्टर लोकांचे सगळ्या टीमचे धन्यवाद. वर्षांपासून मधुमेहाने त्रस्त आणि पायाचा व्रण बरा होत नाही. उपचारापूर्वी 25 वर्षांपासून मधुमेहाने त्रस्त आणि पायाचा व्रण बरा होत नाही. 3 महिन्यांच्या उपचारानंतर. माझं नाव आहे वासुदेव तांडेल. मी कुलाबावरनं आलं, कपरेटवरनं. 24 वर्षापर्यंत मला डायबिटीस होता. तर माझा काय डायबिटीसमुळे मुंगीपाय मला समजत नव्हतं. माझी बोट आहे, मी पाण्यात जाताना माझा दगड लागलेला, ते मुंगीपाय मला काय समजलं नाही. तर मिसेसला सांगितलं मी जाऊया आपण, ॲडमिट कर मला. GTमध्ये हॉस्पिटलला ॲडमिट केला. तिकडे त्याने थोडा मास काढला, मला परत पाठवलं त्यांनी. बरंच काय होई नाही. मी TV ॲड बघितला RJ हॉस्पिटलचा. तिकडे मी गेल्यानंतर मला चांगली ट्रीटमेंट दिली नाही असं नाही. मला 1 महिन्याचं औषध दिला. परत मी परत घेतलं औषध घेतला. आता फार बरा झालेला आहे. परत माझी सगळी रशी निघत होती पायातनं, ती सगळी बंद झालेली आहे. त्या डॉक्टर बोलतो आता काय करायची जरूरत नाही, ठीक बरा झालेला आहे. आता इकडे मी औषध घेतलेलं आहे 3 महिन्यांनी. लय फरक म्हणजे लय चांगलाच फरक पडलेला आहे. RJ हॉस्पिटलला माझे धन्यवाद. वर्षांपासून पाय दुखणे त्रस्त होते असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव किशोर कदम. मी वडाळ्यावरून आलो. मला पायाचा भरपूर दिवस त्रास होता, 4-5 वर्ष. त्याच्यानंतर मग मी इकडे तिकडे भरपूर औषधं वगैरे घेतली, पण काय फरक नाही पडला. त्याच्यानंतर मग मी ॲडव्हर्टाईज बघू इकडे RJ हॉस्पिटलमध्ये आलो. त्याच्यानंतर मला 2 महिन्याचं औषध चालू आहे. 10-15% फरक पडलेला आहे. औषधं वगैरे चालू आहेत. आता मला यांच्यावरती भरपूर भरोसा आहे आणि भरपूर मला खर्च झाला. माझं व्यवस्थित झाल्यामुळे RJR हॉस्पिटल यांना सर्वांना आणि स्टाफला आणि डॉक्टरांना सर्वांना धन्यवाद. औषध चाचणी कंपन्यांद्वारे चाचणी केलेल्या औषधांनीच उपचार केले जातात. वर्षापासून व्हेरिकॉस व्हेनने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारानंतर. माझं नाव विशाल ब्रुंगले. मी राहायला उलवेला आहे.
तर मला व्हेरिकोज वेनचा प्रॉब्लेम आहे. तर गेल्या 1 वर्षापासून तर मी टी व्हीला ॲड बघून इथं व्हिजिट दिली ती आर.जे.आर हॉस्पिटलला. तर माझं आता दुखणं जरा कमी आलेलं आहे. तर आर.जे.आर हॉस्पिटलचे धन्यवाद. 4 वर्षांपासून संधिवाताने ग्रस्त असलेली व्यक्ती 1 महिन्याच्या उपचारानंतर. माझ्या मिसेसचं नाव सावित्राबाई ज्ञानेश्वर मुसळे, गाव कडूस, तालुका राजगुरुनगर, जिल्हा पुणे. इथं येण्या अगोदर 4 वर्षापूर्वी सांधेवाताचा आजार होता. काठीवर मिसेस चालत होत्या, चालता येत नव्हतं, शेतीत काम करत नव्हत्या. परंतु इथं आल्यानंतर महिन्याचं औषध घेतल्यानंतर विदाऊट काठीचे चालायला लागल्या, शेतीत काम वगैरे करतात. आर.जे. हॉस्पिटलचे आभारी आहोत. 2.5 वर्षांपासून सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. अडीच वर्षांपासून सोरायसिसने त्रस्त असलेली व्यक्ती 1 महिन्याच्या उपचारानंतर. मी प्रथमेश चंद्रकांत नाईक दहिसरहून आलो आहे. 2.5 वर्ष झाली मला मच्छर चावल्यासारखी जी फोडी येते तशी फोडी मला पायावरती आलेली. त्याच्यामुळे मला स्किनमध्ये इन्फेक्शन होत गेलं, पण आयडेंटिफाय होत नव्हतं की एक्झॅक्टली काय आहे. बरेचसे डॉक्टर केले ज्यांनी एन्झिमा आहे, सोरायसिस असू शकतं असे दावे केले, पण ते काय की एक्झॅक्टली काय आहे हे कोणाला हे नव्हतं. त्यांची औषधं वगैरे घेऊन थोड्या काळासाठी मला फरक पडायचा, पण त्याच्यानंतर ते परत रिजनरेट व्हायचं. पण एका टी व्हीच्या माध्यमातून ॲडमधनं मला आर.जे.आर हॉस्पिटलचा माहिती मिळाली आणि त्या माहितीनुसार मी इकडे हॉस्पिटलला आलो 1 महिन्या अगोदर आणि इकडे डॉक्टरांचा सल्ला वगैरे घेतला आणि त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी जे मला डाएट वगैरे दिलं, त्यांनी जे औषधं वगैरे जी इकडे दिली, महिन्याभरात मला एवढा फरक आहे. ती जी वरची जी डेड स्किन होती, जी डेड स्किन निघायला सुरुवात झाली आहे, जो काय मला त्रास होत होता तो त्रास कमी झाला आहे आणि आता बऱ्यापैकी मी थोडंसं चालू शकतो. जे एकदमच मला जरा जरी उभं राहिलं तरी पाणी यायचं किंवा काय, महिन्याभरात आर.जे.आरच्या हॉस्पिटलमुळे आणि डॉक्टरांमुळे मला खूप फरक पडला आहे. धन्यवाद आर.जे.आर हॉस्पिटल आणि डॉक्टरांचा. वर्षांपासून गुडघेदुखीने ग्रस्त असलेली व्यक्ती 1 महिन्याच्या उपचारानंतर. माझं नाव भारती रामस्वामी भैरी, भिवंडीतून. मला काय जाशी गुडघ्याचं दुखणं होता 7-8 महिन्यापासून. मी डॉक्टरकडे गेलं तरी ते काय सांगितलं, ते गुडघ्याचं ऑपरेशन करायचं नाहीतर इंजेक्शन द्यायचा, ते नको म्हणून आम्ही टी व्हीचा ॲड बघितला होता. मग इकडे आलो, ॲड्रेस घेऊन आलो आम्ही. आता 1 महिन्यापासून औषध घेते, खूप आराम झाला. मला पहिलं चालायला नाही येत होतं, पण आता थोडं थोडं चालायला येते. आता 1 महिना झाला, अजून 2 महिन्यापर्यंत घ्यायचं. आणि सिस्टरांचा डॉक्टरांचा धन्यवाद. 6 वर्षांपासून व्हेरिकोज रोगाने ग्रस्त असलेली व्यक्ती 2 महिन्यांच्या उपचारानंतर. माझं नाव विश्वास गुणाजी डिगे, माझं वय 69 आहे. मी बोरिवलीवरून देवीपाडा इथून आलो आहे. पहिलं खूप दुखत होता पाय. टी व्हीवर बघता आर.जे.आर हॉस्पिटलचं नाव माहिती पडलं. जाहिरात बघून मी इकडे चेंबूरला आलो आणि यांच्या हॉस्पिटलमध्ये औषध घेतलं. 5-6 वर्षापासून खूप नसेचा त्रास होता. एवढा त्रास होता की मी 10 मिनटं चालू शकत नव्हतो. पण नंतर इथे मी आर.जे.आरमध्ये औषध घ्यायला आलो. औषध घेतलं, त्याच्यानंतर 1 महिन्यामध्येच मला फरक थोडा जाणवला 10%. मग नंतर सेकंड टाईमला आलो तो 40% मला औषधाचा फरक पडला आणि त्याच्यानंतर मी आलो आहे. अजून डॉक्टरने सांगितलं फरक पडेल आणि चांगलं होईल सांगितलं. इकडे आल्यानंतर डॉक्टर नम्रता डॉक्टर मॅडमने मला चांगलं औषध दिलं. 25 वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती
1 महिन्याच्या उपचारानंतर. माझं नाव सरस्वती. मी नवी मुंबईमधून आले. मला खूप वर्षापासून 20-25 वर्षापासून मला सोरायसिसचा त्रास होता. तर मी खूप ठिकाणी फिरले, खूप ठिकाणी गेले, खूप डॉक्टर झाले, तर मला काहीच फरक नाही पडलेला. तर मी ॲड बघून RJRमध्ये आले आणि 1 महिन्याची औषधं घेतली, तर 1 महिन्यामध्येच मला फरक पडला. मी RJRचे खूप आभार मानते. वर्षापासून गुडघेदुखी त्रास असलेली व्यक्ती 1 महिन्याच्या उपचारानंतर. माझं नाव बापू सीताराम सावंत. माझा गुडघा दुखत होता, 1 वर्षापासून दुखत होता. मेडिकलमधून मी एक टॅब्लेट औषध काय घेतलं, तात्पुरता आराम पडायचा, पण त्याने काय आराम पडला नाही. TV वरती एकदा मी ॲड पाहिली RJ हॉस्पिटल. नंतर मी इथे आल्यानंतर 1 महिन्याचं औषध घेतलं, त्यावरती आता मी बसू शकतो. नाही तर मला बसायला येत नव्हतं. गुडघा जास्त सुजला की बाथरूमला देखील बसता येत नव्हतं. त्यामुळे मी इथं येऊन औषध घेतलं, त्यामुळे मला आता फरक आहे, पुष्कळ फरक आहे. त्यामुळे मी डॉक्टर्स आणि RJ हॉस्पिटलचे धन्यवाद मानतो. 4 महिन्यांपासून त्वचेच्या आजाराने आणि मधुमेहाने ग्रस्त असलेली व्यक्ती 2 महिन्यांच्या उपचारानंतर. माझं नाव रहीम खानसाहेब इनामदार. मी राहणार जुन्नरचा. मी तिथे उपचार केले जुन्नरला, तर तिथे काही माझे उपचार झाले नाही व्यवस्थित. म्हणून मी TV ॲड पाहिली RJR हॉस्पिटलची. मी तिथून आलो. माझ्या इथं सगळे असे म्हणजे लाल पोळे आल्या, अंगाला खाज वगैरे आली, असे जखम वगैरे पडायला लागले. माझा डायबिटीज खूप हाय होता, डायबिटीज 600पर्यंत होता. मग मी इथे आल्यानंतर ह्या मॅडमनी माझ्यावर उपचार चांगले केले. मला जवळजवळ हे 4 महिन्यापासून माझ्या अंगावर दुखणं होते. हे 4 महिने म्हणजे मी 2च वेळा मेडिसिन घेतले. आता इथे तिसऱ्यांदा आलो आहे. तिसऱ्यांदा मेडिसिन घेऊन मला आता क्लिअर वाटतं. म्हणजे माझा चेहरा वगैरे सगळे याच्यावर सगळे असे लाल वगैरे स्पॉट होते, आता एकदम क्लिअर आहे. बघा, हात वगैरे सगळे एकदम चांगले आहे. 15 वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती 1 महिन्याच्या उपचारानंतर. माझं नाव संतोष शिंदे आहे. मी वर्लीवरून आलेलो आहे. मला 15 वर्षापासून सोरायसिस आहे. मी खूप ठिकाणी उपचार घेतले, मला कुठंच गुण आला नाही. मी खूप सोरायसिसवरती त्रास काढलेला आहे. पण इथं चॅनलवरती RJR हॉस्पिटलची जाहिरात पाहिली आणि मी इथं चेंबूरला आलो. मी आता 1 महिन्याचा दवा घेतलेला आहे. 1 महिन्यामध्ये मला 80% फायदा पडला. RJR हॉस्पिटलचे खूप खूप आभारी आहे.
हॉस्पिटलचे प्रमुख उपचार: सोरायसिस, अस्थमा, सायनस, डायबिटीज, PCOD, गुडघेदुखी, पाठदुखी, मानेचं दुखणं, अर्धांगवायू, संधिवात, डोकेदुखी, व्हेरिकोज वेन्स, कोडाचे डाग, वंध्यत्व, मूळव्याध, अल्सर, थायरॉइड, मूतखडे, मासिक पाळी आणि यासारखे आजार आणि त्रास नाडी परीक्षण करून प्रत्येक रुग्णाचा आजार ओळखला जातो आणि त्याला समूळ नष्ट करण्यासाठी त्यावर उपचारही केले जातात. आरजीआर वनौषधी रुग्णालय क्रमांक 101B, पहिला मजला, श्री चेराब चेंबर्स, श्री चेराब डिझायनर स्टुडिओवर, भारत लॉज समोर, चेंबूर पूर्व रेल्वे स्थानकाजवळ, हिरू आचार्य मार्ग, चेंबूर पूर्व, मुंबई, महाराष्ट्र 400071. सत्यम टॉवर, प्लॉट नंबर 18-19, दुकान नंबर 16-17, सेक्टर 20, कोपरखैरणे, लँडमार्क रसोई हॉटेल जवळ, नवी मुंबई, महाराष्ट्र 400709. क्रमांक 1, कोणार्क आर्केड, कल्याण रोड, KDMC क्रीडा संकुल व्यतिरिक्त, डोंबिवली पूर्व, मुंबई 421201, लँडमार्क घरडा सर्कल जवळ.